अभयसिंह जगताप आणि अनिल देसाईंनी पोकळ पाता न मारता विधानसभेच्या रिंगणात उतरावं. भाजपचे युवा नेते आणि नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक रुपेश मोरे यांचा जगताप आणि देसाईंवर जोरदार हल्लाबोल. पाहूया नेमक्या प्रतिक्रिया सविस्तर बातमीच्या माध्यमातून. दहिवडी येथे पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभयसिंह जगताप आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी आमदार जयकुमार गोरेंवर जोरदार टीकास्त्र सोडलं होतं. या टीकेला उत्तर देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे युवा पदाधिकारी तेवढेच आक्रमक झाले आहेत. या दरम्यान त्यांनी दहिवडी येथे शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन अभयसिंह जगताप आणि अनिल देसाई यांच्यावर त्यांनी जोरदार पलटवार केला. या पत्रकार परिषदेतून दहिवडी नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक रुपेश मोरे यांनी अनिल देसाई आणि अभयसिंह जगताप यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत अभय बबय अशी उपवासात्मक उपमा दिली. तसेच दोघांनाही विधानसभेच्या खुल्या मैदानात उतरण्याचं आवाहन दिलं. यावेळी ते नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊया. जिल्ह्यात आणि तालुक्यात जयकुमार गोरेंचं भावांचं नाव घेतल्याशिवाय किंवा टीका केल्याशिवाय कोणाचं नाव मोठं होत नाही हे काळोबाळूच्या चांगलंच लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळं हे दोघं काळोबाळू भावांवर जी टीका करतात खालच्या पातळीला जाऊन, आम्ही जर खालच्या पातळीला जाऊन जर टीका केली तर ह्या दोघांना सहन पण होणार नाही. आम्ही जी टीका करू ते पण सहन करण्याची पर्याय दोघांनी तयारी ठेवावी. मान तालुक्याचे पाणीदार आमदार जयकुमार गोळे भाऊ यांच्याविषयी जे काय अभय आणि बबय जे बोललेले आहेत खालच्या पातळीला जाऊन, त्यांनी इथून पुढं आपलं तोंड सांभाळून वक्तव्य करावं, नाहीतर कार्यकर्त्यांकडून तुम्हाला तसं उत्तर दिलं जाईल. अभय आणि बबय याद राखना. जी बोललायस ना, चड्डीची भाषा केलीस ना, तर तू एक काम कर, ह्या येणाऱ्या आमदारकीला अभय आणि बबय दोघांनी पण फॉर्म भरा, आखाड्यात उतरा आणि मग बघू कुणाची चड्डी राहतील कुणाची चड्डी निघती. फक्त माघार घेऊ नका, लढाईची तयारी ठेवा. अभय गाठ माझ्याशी आहे म्हणतोय, आधी भावांपर्यंत जायचा विषय सोड, आधी गाठ आमच्याशी आहे तुझी. तू इथून पुढे आहे ना फक्त वाचाळ वक्तव्य कर, मग तुला कळतील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काय असतात ते. लुबरा आणि तू भावांवर विषय बोलायला तुझी लायकी तपासतो. आधी 16 माणसांचं प्रतिनिधित्व करणारा तो आणि तो आमदारकीची स्वप्न बघतोय का? आणि भावांविषयी एवढ्या खालच्या पातळीची टीका करायला जर सगळ्या कार्यकर्त्यांनी जर टीका करायला सुरुवात केली तर तुझी पळताबळी थोडी होईल, हे लक्षात ठेव. आपला आवाज न्यूजसाठी एकनाथ वाघमोडे, दहिवडी.